हाय, कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे मस्त असतील। मी माझ्या रुटीनची सुरुवात करते आहे आणि आज पूर्ण दिवसभराचं रुटीन मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे। रियांश शाळेत गेल्यानंतर माझ्या रुटीनची सुरुवात होते। सगळ्यात आधी गरम पाणी प्यायचं आणि चहाची तयारी करायची। तसंही ना रोज सकाळी उठल्यानंतर काही ना काही एखादं काम तरी ठरलेलंच असतं, पण कधी कधी हे रोजचं रुटीन किंवा घरातलीच कामं इतकी जास्त असतात की ते एक्स्ट्राचं काम काढायला वेळच मिळत नाही। तसंच आजही माझं एक एक्स्ट्राचं काम आहे, ते मी ठरवलं तर आहे करायचं आहे, पण बघूया व्लॉगमध्ये केलं तर पुढे तुम्हाला दिसेलच। आणि हो, आणखी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर आता 30,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेली आहे। आपली फॅमिली हळूहळू वाढते आहे आणि मी कम्युनिटीला पोस्ट टाकणार होते, पण खरंच सांगते कम्युनिटी पोस्टला ना पाहिजे तेवढा मला रिस्पॉन्स मिळत नाही आणि म्हणूनच आता येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये मी यावर एक व्हिडिओज बनवणार आहे, कारण त्या टाईपचे तुमचे प्रश्नही आहे, पण आय डोंट नो का माझ्या कम्युनिटी पोस्टला तेवढा रिस्पॉन्स येत नाही। मग म्हटलं की तिकडे कुणीच नाही बघणार, त्यापेक्षा तुमच्याशी व्हिडिओ थ्रूच शेअर करते। आणि आता चहा घेते आणि मोस्टली ना सकाळचा चहा मी दोघंजणं सोबतच घेतो, पण काय होतं कधी कधी अश्विनला जिमला जायचं असतं आणि चहाला थोडासा उशीर झाला किंवा मोस्टली ते चहा घेऊन जात नाही, काहीतरी एखादं फ्रूट वगैरे खाऊन जातात, त्यामुळे सकाळचा मी हा टाईम जो आहे तो व्यवस्थित स्पेंड करते। ही झाडं समोर, ते कोवळं ऊन आणि मी, किंवा मग हातामध्ये एखादं बुक असतं। तर बुक्सवरून आठवलं, मी बुक्स ना विकत घेत नाही, कारण मला बरेच जण विचारतात की बुक्स कुठून घेते, कुठलं बुक वाचते। तर कुठलं बुक वाचते हे मी माझं वाचणं झाल्यानंतर किंवा मला ते आवडलं तर त्याचा रिव्ह्यू शेअर करतच असते, पण मी विकत घेतलेलं नाही आहे। मी ना एक लिब्रोज ॲप डाउनलोड केलं होतं आणि तिथे 2 की 2,500 रुपये भरावे लागतात वर्षाचे। त्या वर्षभरात आपण कितीही बुक्स वाचू शकतो, म्हणजे ते लायब्ररीसारखं आहे। तर जवळपास माझे 7-8 बुक वाचून झाले, अश्विनचेही 5 ते 6 बुक वाचून झालेत। सो ठीक आहे, म्हणजे वर्षभरात आपण एवढी पुस्तकं विकत घेऊ शकत नाही, आणि विकत घ्यायला काही नाही, खूप महाग अशी पुस्तकं नसतात, पण नंतर त्याचं काय करायचं, कारण परत तेच पुस्तक वाचणं कदाचित आपण टाळतो किंवा मग ते होत नाही। त्यामुळे तुम्हालाही बुक्स वाचायची आवड असेल आणि विकत घ्यायचं नसेल तर लिब्रोज ॲप डाउनलोड करा, त्यावर सगळी इन्फॉर्मेशन मिळेल, किंवा मग त्याचा एखादा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्यानंतर सगळ्यात आधी बेडशीट चेंज केली आणि मी ना ती जी फ्लावरवाली बेडशीट होती, ज्यामध्ये येल्लो, रेड आणि निळा कलर होता, ती टाकून बघितली, पण खूप विचित्र दिसत होती, कारण ना तशी बघायची सवय नाही आहे। आता ही जी बेडशीट टाकली आहे तीसुद्धा खूप डार्क आहे। अशा माझ्याकडे बेडशीट्स आहे ज्या आधीच्या होत्या, कारण आधी काही असं इंटेरियर नव्हतं, बेडबॅग नव्हतं, त्यामुळे कुठलीही बेडशीट आम्हाला चांगलीच वाटायची, पण आता त्याची सवय झालेली आहे, त्यामुळे थोडंसं कलर किंवा मॅचिंग असलं पाहिजे, हे डोळ्यांना तशी बघायची सवय आहे, त्यामुळे ना हे डार्क कलर आता चांगले वाटत नाही। आणि म्हणूनच तुम्हालाही मी सजेस्ट करते की आपल्याला शिफ्टिंग असू देत किंवा आपलं स्वतःचं घर असू देत, नेहमी ना अशा थोड्याशा लाईट कलर बेडशीट घ्या, म्हणजे त्या नेहमीच छान दिसतात। त्यानंतर सगळ्यात आधी कुकर लावला आणि खूप उशीर झाला होता, पण तरीही नाश्ता चुकवायचा नाही, कारण मी चुकवला तर अश्विनचाही चुकतो। कसं आहे, आपण कधी कधी कंटाळा केला ना की मग आपण नाश्ता करायचंच सोडून देतो आणि डायरेक्ट जेवायचं असं म्हणतो, तर असं मी केलं नाही। मीही नाश्ता करते आहे आणि अश्विनलाही दिला आहे। आपल्या स्त्रियांच्या मनात ना बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात, अगदी खूप मोठी अशी बकेट लिस्ट असते। काही गोष्टी खरंच आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे किंवा काही कारणांमुळे आपल्याला करता येत नाही, घराबाहेर पडतात येत नाही, पण तरीही बऱ्याचशा अशा गोष्टीही असतात ज्या आपण घरी राहून करू शकतो, पण तरीसुद्धा त्यालाही काही ना काही अडथळा किंवा कोणाची साथ नाही मिळाली तर त्यासुद्धा आपल्याला करता येत नाही। काही दिवसांपूर्वी, अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वी ना मला ही एक कमेंट आलेली आहे, ती मी वर मेन्शन करते, ती वाचा। खूप काही करायची इच्छा आहे पण कुणी साथ देत नाही, मग काय करायचं, मार्गदर्शन कराल काय? तर या कमेंटला मला आन्सरच देता आलं नाही, कारण आन्सर द्यायचं जरी असतं ना तरी ते कमेंटमध्ये देता आलं नसतं। बरेचदा काय होतं, स्त्री इतकी टॅलेंटेड असते, तिच्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी असतात करण्यासाठी आणि ती करूही शकते एकटी, पण तरीसुद्धा आपण एका घरामध्ये राहतो, आपली एक फॅमिली असते, तर फॅमिलीचा सपोर्ट हा लागतोच। आपल्याकडे कितीही नॉलेज असेल पण आपल्याला घरचे करू देत नसतील किंवा त्यांचा नकार असेल तर आपलं ते नॉलेज आहे ना पूर्ण शून्य होतं आणि आपण काहीही करू शकत नाही। त्यामुळे घरचा सपोर्ट हा खरंच
खूप महत्त्वाचा असतो. आता एक्झाम्पल म्हणून तुमच्या आजूबाजूला बघा किंवा तुमच्या स्वतःकडे बघा. जर तुम्हाला तुमच्या घरच्यांनी, जसं की माझ्या घरच्यांनी मला जर यूट्यूबवर व्हिडिओज किंवा हे जी मी माझं डेली रुटीन शेअर करते ते करण्यासाठीच नकार दिला असता तर आज मी तुमच्यापर्यंत पोहोचले असते का? बऱ्याच जणांना सोशल मीडियावर फोटोज टाकणं अलाउ नसतं, व्हिडिओ तर सोडा पण फोटोजही अलाउ नसतात, तर त्यामुळे त्यांना ते टाकता येत नाही. अशा काही माझ्या मैत्रिणी आहेत ज्या इतक्या एज्युकेटेड आहेत, स्वतः कमवतात, पण तरीसुद्धा त्यांना घरच्यांचं ऐकावं लागतं आणि त्यांच्याप्रमाणे वागावं लागतं. त्यामुळे आपल्या घरच्यांचा सपोर्ट नसेल तर काय करायचं? खरंच याचं उत्तर देणं ना खूप कठीण आहे, कारण त्यांच्या अपोजमध्ये जाऊन आपण एखादी गोष्ट जरी केली तरी ते खुश नसतील आणि ते खुश नाही आहेत, त्यामुळे आपण वारंवार ती गोष्ट करणार नाही. त्यामुळे एकूण एक काय तर आपली इच्छा तर असायलाच हवी, पण घरच्यांचा सपोर्टही हवाच. आता तरी काळ खूप बदलला आहे आणि घरचेही बरेच सपोर्ट करतात, पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी ज्या काकू आहेत, ज्या ताई आहेत, त्यांचा आता एक्सपिरियन्स ऐकते ना, म्हणजे त्यांच्या वेळी त्यांच्या 30शीमध्ये त्यांच्या 35शीमध्ये त्यांना बरंच काही करायचं होतं. मुलं थोडी मोठी झालेली होती, शाळेत जायला लागली होती, त्यांना शिलाई काम शिकायचं होतं, नोकरी करायची होती, एखादा पार्ट टाईम जॉब करायचा होता किंवा त्यांची जी हॉबी होती ना ते करायचं होतं. पण नवऱ्यामुळे किंवा सासू सासऱ्यांमुळे, घरच्यांमुळे त्यांना त्यांच्या आवडीची गोष्ट करता आली नाही. पण 50 किंवा 60 ओलांडल्यानंतर ना ती गोष्ट नेहमी आपल्या मनामध्ये राहते आणि या व्यक्तीमुळे मला त्यावेळी ती गोष्ट करता आली नाही, ती मनात अजूनही असते आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा म्हणा किंवा त्या वेळेचा म्हणा आपण ना थोडासा तिरस्कार किंवा एक मनात वाईट आपल्या असतंच त्या व्यक्तीविषयी किंवा त्या वेळेविषयी. त्यामुळे आत्ताही असं होतं, त्याला नकार नाही आहे, कारण सगळेच जण ना बदलत नाही. काही घरांमध्ये आत्ताही असंच होतं की घराबाहेर पडायचं नाही किंवा आमच्याशिवाय आम्ही नाही म्हटलं तर ही गोष्ट करायची नाही. पण मला वाटतं आता भरपूर लोक बदललेली आहेत. सासू सासरे म्हणा, घरचे म्हणा, नवरा म्हणा, सगळेजण सपोर्ट करतात आणि त्यांचा सपोर्ट आहेच म्हणून एक मुलगी किंवा एक स्त्री बाहेर जाऊन जॉब करते, तिला मुलाची तेवढी काळजी नसते किंवा घरचंही ती व्यवस्थित मॅनेज करते. पण जर सपोर्ट नसेल ना तर ती घराबाहेर पाऊलही ठेवू शकणार नाही, कारण बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटी असतात ज्या असं नाही आहे की एकटी सांभाळू शकत नाही, पण तरीही एक इमोशनल, एक मॉरल सपोर्ट लागतोच. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आता कोणाला खरंच देता येत असेल ना तर नक्की कमेंटमध्ये द्या, मलासुद्धा ऐकायला खूप छान वाटेल आणि बऱ्याचशा स्त्रिया ज्यांना असा प्रश्न पडतो त्यांचीही हेल्प होईल. तर बघा आज अगदी साधं पण तेवढंच हेल्दी जेवण बनलं आहे. मस्त बटाटा आणि पालकची भाजी, भाकरी, दही आणि थोडासा गूळ टाकला आहे मी, गूळ पावडर, त्यानंतर शेंगा घालून केलेली डाळ, सकाळी रियांशला दिली होती साबुदाण्याची खिचडी. मस्त जेवण झालं आणि त्यानंतर ना परत कामांना लागले. आता रियांश स्कूलमधून आला होता, त्याचंही जेवण झालं. आज त्याला TV बघायचा नव्हता, आज त्याला चेस खेळायचा होता. आणि मुलांनाही ना आपण आधीपासूनच सवय लावली ना, जशा काही गोष्टी जर त्यांना आपले बाबा किंवा पप्पा करताना दिसत असेल तर त्यांना ती गोष्ट असं वाटते की ही गोष्ट कॉमन आहे, मी सुद्धा करू शकतो. पण जर वडीलच ताट समोरचं सिंकमध्ये ठेवताना किंवा एखादं काम करताना नाही दिसलं तर त्यांना वाटतं की हे काम मुलांचं नाही आहे, हे फक्त आईचं किंवा आजीचं काम आहे, हे त्यांनीच करायचं किंवा हे फक्त स्त्रियांचं काम आहे. पण जेव्हा घरातल्या व्यक्तीला ते बघतात असं करताना तर त्यांच्या मनात ही शंका किंवा हा प्रश्न येत नाही, त्यांना सगळी कामं सारखीच वाटतात. त्यामुळे त्यालाही मी कपडे वाळवायचं असू देत किंवा कपड्यांच्या घड्या असू देत, त्याचं ताट उचलायचं असू देत, त्याचे टॉईज उचलायचे असू देत, थोडीफार सवय लावतेच आहे. पण तरीही मुलांमध्ये आणि मुलींमध्ये थोडाफार फरक हा असतोच. मुली आहे ना त्यांना आपोआपच कळायला लागतं आणि मुलांना ओरडून, मारून, त्यांच्याशी भांडून या गोष्टी करून घ्याव्या लागतात. तर असंच रियांशचं आहे, सहजासहजी तो ऐकत नाही. एकतर त्याला कुठल्या गोष्टीची लालच द्यावी लागते किंवा मग त्याच्यासोबत खेळावं तरी लागते. त्याच्याकडून कपडे तर मी वाळून घेतले, पण त्याच्यासोबत मला चेस खेळावा लागला, जो त्याच्याचसाठी चांगला आहे असं मला वाटलं म्हणून मी खेळलेही. खेळल्यानंतर आम्ही अभ्यासाला लागलो. आणि हो अजून एक आता आहे ना रियांशची अभ्यास, रियांशचं म्हणजे काय, सगळ्याच मुलांची आता जे रियांशच्या वयाचे असतील 8वीपर्यंत तरी
त्यांची आता मार्चमध्ये एक्झाम आहे आणि म्हणूनच त्यासाठी थोडासा जास्त वेळ मला रियांशला द्यायचा आहे। त्यामुळे व्हिडिओज येण्यामध्ये थोडंसं मागे पुढे होऊ शकतो, व्हिडिओ कधी येऊ शकतो कधी नाही येऊ शकत, कारण हा 1 महिना खूप इम्पॉर्टंट आहे। मुलं अभ्यास करतात रेग्युलर, पण तरीही या 1 महिन्यामध्ये थोडासा जास्त अभ्यास घ्यावा लागतो। मला माझी कामं आधी करावी लागतील आणि त्याच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल। संध्याकाळचा दिवाबत्ती धूप लावला आणि पूर्ण घर प्रसन्न झालं। त्यानंतर लगेचच डिनरच्या तयारीला लागले। तर मस्त मोड आलेले कडधान्य होते, मोठ होती आणि मला याची उसळ बनवायची होती। पण मला ना खूप आधीपासून म्हणजे लहानपणापासून ना मोठ म्हणजे कुठलीही उसळ असू देत, मटकीची असू देत किंवा मोठीची असू देत, त्याच्यासोबत मला चिवडा आवडतो। अगदी साधा चिवडा, म्हणजे जसा आपण दिवाळीच्या फराळाला करतो तसा नाही, तर खूप सोपा पद्धतीने जो चिवडा बनवतो ना तसा, जसं मी रियांशसाठी बनवून ठेवते। त्याची रेसिपी पण मी शेअर केलेली आहे। तर सगळ्यात आधी तेलामध्ये खूप सारे शेंगदाणे भाजून घेते, मक्याचे पोहे असतील तर तेही भाजून घेते। आणि हा चिवडा मला खूप दिवसापासून करायचा होता, पण कढीपत्ता नसल्यामुळे एक दिवस तो पोस्टपोन होता। पण आज उसळ बनणार आहे त्यामुळे चिवडा हा करावाच लागणार आहे। आता तो विदाऊट कढीपत्त्याशिवायच मी करते। तर काही नाही, जसं शेंगदाणे, मिरची, कढीपत्ता तळून झाला की त्याच तेलामध्ये थोडासा हिंग घालायचा। हिंग मी जरासा जास्त घालते, थोडी सोपही घालते आणि त्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घालायचं आणि पोहे छान भाजून घ्यायचे जोपर्यंत ते कुरकुरीत होत नाही। खूप सोपा आणि खूप दिवस टिकतो। ॲक्च्युली तो इतके दिवस राहतच नाही टिकायला, तो लवकर संपून जातो। त्यानंतर आता उसळची तयारी। तर उसळसाठी छान बारीक कांदा, टोमॅटो, मिरची, आलं लसूण पेस्ट तयार करून घेते आणि फटाफट अशी उसळ बनवते। खूप छान कॉम्बिनेशन। खरं तर हे कॉम्बिनेशन मी एकटीच खाते, ना हे कॉम्बिनेशन रियांशला आवडत ना अश्विनला आवडत। त्यांना फक्त साधी उसळ दिली तरी ते खातात, पण चिवडा स्पेशली मी माझ्यासाठी बनवला आहे। असतात काही आपल्या लहानपणीच्या आठवणी, ज्या आपण लहानपणीही तसंच करायचो आणि आता मोठं झाल्यावरही तसंच करते। अजून एक सवय म्हणजे ती सवय माझी आणि अश्विनची दोघांचीही सेम आहे। म्हणजे सकाळची जर एखादी ज्वारीची भाकरी राहिली असेल तर आपल्याला कंटाळा येतो ना ती भाकरी खायचा। अगदी अर्धी भाकर जरी असेल किंवा एखादी भाकर असेल तर काय करायचं, त्याचा छान कुस्कुरा करून घ्यायचा, म्हणजे हातानेच कुस्करून घ्यायची। त्यामध्ये मस्त तुपाची धार टाकायची आणि गूळ पावडर किंवा गूळ असेल तर तो मिक्स करायचा, मस्त लागतं। आणि ती भाकर आहे ना तो वेस्टही जात नाही। करून बघा जरा, ती केलं नसेल किंवा तुम्हालाही अशी सवय असेल तर तुम्हाला माहिती असेल। तर माझा डिनर रेडी आहे, आता डिनर करते आणि आपल्या व्हिडिओलाही मी इथेच संपवते। तुम्ही एकदा करून बघा, असा बेत कसा वाटतो मला नक्की सांगा। मला तर खूप आवडतो आणि तुम्हालाही जर विदर्भाचे असाल तर नक्की आवडेल, किंवा कारण तिथे ना दिवाळीमध्ये असा फराळ दिलाच जातो। चला मग आपण उद्या भेटूया।